ओम शांती. 27/6/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी आत्म्यामधील कचरा कसा काढायचा आणि काढल्यानंतर काय फायदा होतो ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सतयुगाचं खूप सुंदर वर्णन बाबांनी केलं. सोन्याची दुनिया आणि सोनं या बाबतीत बाबांनी खूप विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर रुद्र ज्ञान यज्ञ, या यज्ञामध्ये असुरांचे विघ्न कसे पडतात, अकासूर बकासूर संगम युगावरच आहेत आणि बाबा आत्म्याच्या कमाईबाबत आणि बाप समान बनण्याबाबत आज विशेष मुरलीमध्ये प्रकाश टाकतायत. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, आठवणीने आत्म्यामधील कचरा काढायचा आहे. आत्मा जेव्हा संपूर्ण पावन बनेल तेव्हा घरी जाऊ शकेल. प्रश्न: या अंतिम जन्मात बाबांच्या कोणत्या डायरेक्शनला पालन करण्यात मुलांचे कल्याण आहे? उत्तर: बाबा म्हणतात, गोड मुलांनो, या अंतिम जन्मात बाबांकडून पूर्ण वारसा हक्क घ्या. बुद्धीला बाहेर भटकवू नका. विष सोडून अमृत प्या. या अंतिम जन्मात 63 जन्माची वाईट सवय सोडायची आहे. म्हणून रात्रंदिवस मेहनत करून देही अभिमानी बना. ओम शांती. आज बाबांनी सांगितलं, शांतीधाम विश्रामपुरी आहे. या दुनियेमध्ये सर्व थकलेले आहेत. कर्म, देहभान, देह अभिमान यामध्ये थकलेले आहेत. सुखधाम मध्ये जाण्याची तयारी करायची आहे. बाबा म्हणतात, या नर्क दुनियेमध्ये मन अति थकून गेलेले आहे. ती थकावट दूर करण्यासाठी बाबा आलेले आहेत आणि खरी विश्रांती आत्म्याला विश्रामपुरी अर्थात शांतीधाम. बाबा म्हणले, इथून आता बुद्धीला घेऊन चला परमधाम मध्ये. ही घाणेरडी दुनिया आहे. भक्तीमध्ये म्हणतात, हे ईश्वरा, आम्हाला ह्या पावन दुनियेत घेऊन चला, पतित दुनियेतून आम्हाला सोडवा. तर बाबा म्हणतात, ही घाणेरडी छीछी दुनिया आहे, आसुरी राज्य आहे, यालाच नर्क म्हटलेला आहे. आता पुरुषार्थ करायचा आहे स्वर्ग मध्ये जाण्याचा. जे चांगले पुरुषार्थी आहेत त्यांची अवस्था शेवटी चांगली बनेल. बाबांनी आज खूप सुंदर हे वाक्य सांगितलेलं आहे. इथे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख आहेच. बाबा आपल्याला सोडवण्यासाठी आलेले आहेत. बाबा सांगतात, निश्चय बुद्धी मुले बाबांना विसरत नाहीत. काही जण म्हणतात, मनुष्य दुनियेमध्ये म्हणतात की फलाना ज्योती ज्योत मध्ये विलीन झाला. आज बाबांनी सांगितलं, ज्योती ज्योत मध्ये विलीन होत नाही. आत्मा परमधाम मध्ये विलीन होत नाही, कारण आत्म्याचं अस्तित्व सदैव आहे. आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. विलीन होणे म्हणजे अस्तित्व संपणे. सर्वप्रथम लक्ष्मी आणि नारायणाचं राज्य या पृथ्वी तलावर होतं. आज बाबांनी सृष्टीचं चक्र 2 वेळेस रिपीट केलं. पूर्ण विस्तृत मध्ये आज बाबांनी सांगितलेलं आहे. सर्वप्रथम लक्ष्मी आणि नारायणाचं राज्य होतं, ज्याला सतयुग म्हटलं जातं. त्यानंतर श्रीराम आणि श्री सीतेचं राज्य येतं, त्रेतायुग. त्यानंतर द्वापर युगामध्ये अनेक धर्म येतात, इस्लामी, बौद्धी, ख्रिश्चन आणि त्यानंतर विभिन्न धर्म. कलियुगाच्या शेवटी प्रत्येक गोष्टीची अति होते. आता बाबा म्हणतात, वापस जाण्याची तपस्या करायची आहे. तपस्या कशासाठी आहे? वापस जाण्यासाठी.
बाबा म्हणतात आत्मा अति सूक्ष्म आहे, बिंदू आहे, स्टार आहे, आत्मा मोठी नाही. याचंही बाबांनी विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. बाबा स्वयं सच्चित आनंद स्वरूप आहे, सागर आहे. तर बाबांसारखं सागर बनण्यासाठी आज बाबांनी आपल्या मुलांना विशेष मत दिली आहे. सागर बनायचा आहे, मास्टर सागर. तसं तर बाबांनी आज सागरच सांगितलं. त्याचबरोबर बाबांनी सांगितलं 84 लाख योनी गायन केलेलं आहे, पण 84 लाख अशक्य आहे, वर्णनच करता येणार नाही. 84 जन्म आहेत, परंतु 84 लाख हा शब्द वापरलेला बाबा म्हटले पत्थर बुद्धी मनुष्य झालेले आहे, समजतच नाही. ब्रह्माच विष्णू बनतात आणि पुन्हा जन्म घेऊन विष्णू शेवटच्या जन्मात ब्रह्मा बनतात. ब्रह्मा विष्णू बनण्यासाठी एक जन्म आणि विष्णूंना ब्रह्मा बनण्यासाठी 83 जन्माचा पूर्ण चक्र. याचंही विश्लेषण बाबा करतात. देवताच क्षत्रिय बनतात, क्षत्रिय वैश्य बनतात, पुन्हा क्षुद्र बनतात आणि संगम युगावर ब्राह्मण बनतात. ब्राह्मणांचा एकच जन्म आहे आणि तो जन्म आहे हिऱ्यासारखा. बाबा सांगतात हे शरीर संगम युगावरचं, हे अंतिम जन्माचं, हे शेवटचं शरीर उत्तम शरीर आहे. कारण या शरीराच्या द्वारेच सतयुग अर्थात स्वर्गामध्ये जाण्याची तयारी चालू आहे. स्वर्गाचा वारसा हक्क या अंतिम जन्माच्या शरीराद्वारेच प्राप्त होतो. म्हणून हे अंतिम जन्मातील शरीर उत्तम शरीर आहे. बाबा म्हणतात आता भटकू नका. बाबांनी स्पष्टच सांगितलं आता भटकण्याची गरज नाही. पुढे बाबा सांगतात, सतयुगाचं खूप सुंदर विश्लेषण बाबांनी आज केलेलं आहे, पूर्ण एक पेज. बाबा सांगतात भारतवासी खरं सोनं घालतात, परंतु सरकार म्हणते की त्यामध्ये भेसळ करा. पण भारतवासींना खऱ्या सोन्याची इच्छा आहे, कारण भारतवासी खोटं सोनं घालणं अपशकुनी समजतात. विवाह सोहळ्यामध्ये खरं सोनं घालतात. सोन्याशी भारतवासींना प्रेम आहे, कारण भारतातच सोन्याचे महल होते, सोन्याच्या विटांनी महल बांधले. बाबांनी पुढे माया मच्छंदरचा खेळ सांगितला. ध्यान मध्ये दिसलं खूप साऱ्या सोन्याच्या विटा आणि वाटलं की यातल्या काही थोड्या घेऊन जाव्या, आणि जेव्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, जाग आली, पाहतो तर सोन्याच्या विटा गायब, गुप्त. तर माया मच्छंदरचा खेळ पण आहे. बाबा सांगतात की सतयुगामध्ये प्रत्येक गोष्टीची भरपूरता होती. पुढे बाबा सांगतात की पती तंग करतात विकारांसाठी, तर मुली म्हणतात बाबा आता लवकर करा. बाबा म्हणतात आता मी कसं काय लवकर करू? तुम्ही योगानी स्वतः मधला कचरा काढा, मी कसं काय लवकर करू? पुढे बाबा सांगतात अकासूर, बकासूर हे सर्व संगम युगावरच आहेत. सतयुगामध्ये पक्षी, पशु खूप कमी असतील. आज जशी खूप जनसंख्या आहे तशी खूप नसतील. तिथे त्रास देणारे मच्छर नसतील, घाण नसेल, गंदगी नसेल. मोठ्या शहरात आजकाल किती घाण आहे, अस्वच्छता आहे, तसं सतयुगामध्ये नसेल. जसं स्वच्छताही तिथे असेल,
जितकं मोठं पद तिथं फर्निचर सुद्धा तितकंच सुंदर असेल. सतयुगामध्ये नद्या आहेत पण पाट बंधारे वगैरे नाहीत. तिथे मुठभर मनुष्य असतील. इथे तर राहायला सुद्धा जागा नाही. तर बाबांनी याचं खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. कॉन्ट्रास्ट सांगितला आहे सतयुगाचा आणि कलियुगाचा. पुढे बाबा सांगतात रुद्र ज्ञान यज्ञामध्ये असुरांचे विघ्न पडतात. रुद्र ज्ञान यज्ञामध्ये असे कोणते विघ्न असुर टाकतात? मनुष्य तर भक्तीमध्ये असे समजतात की यज्ञामध्ये शेण टाकतात किंवा मांस वगैरे टाकतात, गंदगी टाकतात. पण बाबा सांगतात रुद्र ज्ञान यज्ञामध्ये अपवित्रता हीच आहे विघ्न. अबलांवर अत्याचार होतात, पवित्रतेसाठी वाद होतो, भांडण होते, हे आहे विघ्न. बाबा म्हणतात थोडे तरी सहन करावेच लागेल. 63 जन्म देह अभिमानामध्ये राहिलेलो आहोत. एक जन्मामध्ये देह अभिमान देहभान तोडायचे आहे, तर थोडं तरी सहन करावेच लागेल. पुढे बाबा सांगतात जिथे कमाई असते तिथे झोप येत नाही, जांभई येत नाही. कमाईमध्ये झोप जांभई घेणं हे योग्य वाटत नाही. पैशांची खुशी असते, कमाई जिथे होते, पैसा जिथे मिळतो, तर तिथे झोप येत नाही. बाबा ब्रह्मा बाबा स्वतःचा अनुभव सांगतात की जेव्हा रात्री 12-1 वाजता जरी जहाज आले, व्यवहार धंदा होता, तर व्यापार करण्यासाठी रात्री 12-1 वाजता सुद्धा जागायचे आणि आनंदाने तो व्यापार करायचे, खुशीने करायचे. तर बाबा सांगतात इथे सुद्धा आत्म्याची कमाई आपल्याला खुशीने करायची आहे. इथे पण कमाई आहे ना. बाबा रत्नागर आहेत, सौदागर आहेत. परमात्मा एकच आहेत, 2-3 नाहीत. ईश्वर भगवान एकच आहेत, 2-3 नाहीत. बाबा म्हणतात श्रीमतच आत्म्याला श्रेष्ठ बनवते. श्रीमताच्या आधारेच बाबा लक्ष्मी नारायण अर्थात स्वर्गाचं मालक बनवितात आणि श्रेष्ठ बनवण्याची मत म्हणजेच श्रीमत आहे. श्रीमतानुसार चालले तर लक्ष्मी नारायणाच्या राज्यामध्ये जाण्याचा योग भेटेल. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, या एक जन्मात 63 जन्माचे जुने देहाभिमानाच्या सवयी संपवण्याची मेहनत करायची आहे. देही अभिमानी बनून स्वर्गाचं मालक बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, हा जन्म हिरे तुल्य उत्तम जन्म आहे, म्हणून आता बुद्धीला भटकवायचे नाही, सतोप्रधान बनायचे आहे. अत्याचार सहन करूनही बाबांकडून पूर्ण वारसा हक्क घ्यायचा आहे. आजचं वरदान, साकार बाप समान आपले प्रत्येक कर्म यादगार विशेष बनविणारे आधार मूरत उद्धार मूरत भवा. जसे ब्रह्मा बाबांनी आपले प्रत्येक कर्म विशेष बनविले, तसे प्रत्येक कर्म आठवणीच्या द्वारे आधार मूरत उद्धार मूरत बनवायचे आहे. जसे खरंच विश्व परिवर्तक आहोत हे स्वतःला समजायचे आहे. जर सदैव स्मृती राहील
की आम्ही विश्व परिवर्तक आहोत, तर कर्म श्रेष्ठ होतील, दृष्टी श्रेष्ठ होईल, वृत्ती कल्याणकारी भावनेवाली राहील आणि उदाहरण मूर्त बनणं, उद्धार मूर्त बनणं सहज शक्य होईल. आजचा सुविचार आहे, सत्यतेच्या शक्तीला धारण करण्यासाठी सहनशील बना. सत्यतेच्या शक्तीला धारण करण्यासाठी सहनशील बना. आजचा व्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी स्वतःच्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. आजचा महत्वाचा पॉइंट, या सहज योगी जीवनात जर अवघड गोष्टींचा अनुभव होत आहे तर सहज राज्य कसे करणार? इथलेच संस्कार तिथे जाणार ना. तुमचे यादगार देवांचे चित्र, चेहरा सरळ, जितका सहज पुरुषार्थी तितकेच मन सुद्धा सरळ, वाणी सरळ आणि कर्मही सरळ, त्यांनाच फरिश्ता म्हणता येईल. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं. नक्कीच याचा अभ्यास ग्रहपाठाच्या रूपात आपण दिवसभर करूया. ओम शांती.